खाते में 15-15 लाख डलवा दूंगा। हर साल इस देश में 2 करोड़ युवकों को नौकरी दूंगा और किसानों का आयात उत्पन्न दुगना कर दूंगा। हे बंधूंनो घोषणा आहे 2014ची, लक्षात ठेवा। आणि आपल्याला जत तालुक्याला सगळ्याला सहन करायचं लागलं, सहन करायची एनर्जी तुमच्यामध्ये निर्माण झालेली आहे। आज बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण उपस्थित राहिलात, परंतु ज्या ज्यावेळी जत तालुक्यावर वेगवेगळ्या पद्धतीने अन्याय होतोय त्यावेळी अन्यायाच्या विरोधात जत तालुका कायमपणे लढत आलेला आहे। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या ठिकाणी जत तालुका खूप सहनशीलता आहे, इथली जनता इथली नेते कायमपणे अधिकाऱ्याला समजून घेऊन काम करतात। या ठिकाणी 15-20 वर्षापूर्वी डॉक्टर प्रधान साहेबांनी एका दिवसामध्ये बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात चोरी झाली होती, ती चोरी पकडली म्हणून सर्व पक्षाच्या नेत्यांनी लोकांनी भर चौकात त्या ठिकाणी सत्कार केला होता। काही अधिकाऱ्यांच्यासाठी मोर्चे सुद्धा काढले होते। त्याच्यामुळे पोलीस प्रशासनानं अशा प्रकारची गुंडगिरी किंवा दडपशाही करण्याचा प्रयत्न करू नये। 502 लोकांनी काहीतरी द्राक्षाचा विमा भरलाय, काही लोकांनी पेरूचा विमा भरलाय, काही लोकांनी सीताफळाचा विमा भरलाय, काही लोकांनी 9 शेतकऱ्यांनी लिंबूचा विमा भरलाय। या विम्यात ज्या भरलेल्या 1486 शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेची प्रीमियरची किंमत आहे 7.5 कोटी रुपये। जर का विमा कंपनीने त्याला पैसे दिले तर 35 ते 40 कोटी रुपये मिळतील, परंतु या तालुक्यामध्ये त्याची कुणीही दखल घ्यायला तयार नाही। आम्ही जिल्ह्याला कृषी अधीक्षकांना भेटलो, जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना निवेदन दिली की अशा प्रकारे आमच्या तालुक्यामध्ये ते तासगाव तालुक्यामध्ये झालं होतं। खासदार संजय काकाने त्या ठिकाणी मोर्चा काढला, उपोषण केलं, त्या कंपनीवर बैठक लावली, त्या शेतकऱ्याला 15-16 कोटी रुपये मिळवून दिलं। पण या तालुक्यामध्ये आतापर्यंत कुठले अधिकारी दखल न घेतल्यामुळं आपल्या शेतकऱ्याचं पीक विम्याचं नुकसान झालं। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.